माझे नाव शालिनी आहे आणि प्रत्येक मुलीप्रमाणे माझीही काही स्वप्ने होती, पण स्वप्ने पाहण्यासाठी मला खूप मोठी भरपाई द्यावी लागली, जी मी आयुष्यभर विसरू शकले नाही. माझा विश्वासच बसत नाही की कोणीतरी हे कुणाशी तरी करू शकते. माझ्यासोबत जे काही घडले तेव्हा मी फक्त 6 वर्षाची होते, परंतु कोणीही माझ्यावर दया दाखवली नाही आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. माझ्या आईने मला वाचवले असते तर माझ्यासोबत असे सर्व घडले नसते, जे ऐकून लोकांचाही जीव थरथर कापतो. मी अशा कुटुंबातील होते जिथे गरिबीचे राज्य होते. आम्ही 4 बहिणी आणि भाऊ होतो. बाबा कोणाचे तरी दुकानात कामाला होते आणि आई कोणाच्या तरी घरी कामाला जायची. मी त्यावेळी खूप लहान होते, साधारण 6-7 वर्षाची होते. म्हणूनच मला माझे आयुष्य अगदी विचित्र स्वप्नासारखे आठवते. मला एक बहीण आणि भाऊ होता, जो माझ्यापेक्षा मोठा होता, आणि एक भाऊ जो लहान होता. घरात खाण्यापिण्याची एवढी टंचाई होती की मला जेमतेम मिळू शकत होते. एकतर कधी अर्धे जेवण मिळायचे तर आम्हाला फक्त भाकरी मिळायची. आम्ही इतर मुलांसारखे शाळेतही जात नव्हतो. पैशाने विकत घेऊन खाणे तर दूरच. मला आठवते की एकदा आमच्या गावात जत्रेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात आम्ही बहीण भावांनी जाण्याचा आग्रह धरला होता. आमच्या बाबांनी आम्हाला सक्तीने नकार दिला, परंतु आम्ही ते मान्य केले नाही आणि आमच्या आईसोबत जत्रेत गेलो. कारण आम्ही जत्रेत जाण्यासाठी रडत होतो आणि ते पाहून आईचे हृदय विरघळले. तो कोणता दिवस होता माहीत नाही, पण माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता जेव्हा मी, माझी आई आणि इतर 3 बहीण भावांसोबत जत्रेत गेले होते. लोकांची एवढी गर्दी पाहून मी खूप घाबरले होते. मी माझ्या मोठ्या बहिणीची बोट धरलेला होता. जत्रेमध्ये विविध प्रकारचे झुले व खाद्यपदार्थ पाहून आमचे मन चलबिचल झाले होते. मला मोह झाला, पण आमच्याकडे काहीही विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. माझी बहीण म्हणाली, आई मला झुल्यावर बसव ना, मला झुलायचे आहे. म्हणून मी पण म्हणू लागले, आई आम्हाला जिलेबी खायची आहे. तेव्हा माझी आई रागाने म्हणू लागली, माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. मी फक्त तुम्हा लोकांना जत्रेला भेट देण्यासाठी आणले आहे. जत्रेचे सौंदर्य पहा आणि चला लवकर निघू इथून. पण अचानक जत्रेत लोकांची चेंगराचेंगरी झाली. आई आमच्याबरोबर एका बाजूला उभी होती, पण समजत नव्हते की इथे काय चालू आहे. तेव्हा आई अचानक म्हणाली, चला लवकर घरी जाऊ, नाहीतर आपण इथेच अडकून पडू. असं म्हणत आई तिघी बहिणी व भावांसोबत पुढे चालू लागली. मी लहान होते. अचानक माझा पाय कशात तरी अडकला आणि मी तिथेच खाली पडले. माझा हात माझ्या बहिणीच्या हातातून निसटला, पण माझ्यासाठी कोणीही थांबले नाही. मी आई आई म्हणत राहिले, पण जत्रेच्या गोंधळात माझा आवाज कुठेतरी हरवला. माझी आई माझ्या बहिणी भावांना घेऊन माझ्या नजरेतून गायब झाली आणि मी बाजूला उभी राहून रडू लागले. मी आईला खूप हाका मारल्या. तिला इकडे तिकडे खूप शोधण्याचा प्रयत्नही केला, पण ना मला आई दिसली ना मला माझी एकही बहीण व भाऊ दिसला. मी तिथेच रडत उभी राहिले. मग काही वेळाने एक महिला माझ्याकडे आली आणि ती विचारू लागली, तू इथे रडत उभी का आहेस? मी म्हणाले की माझी आई कुठेतरी हरवली आहे. तर ती बाई म्हणाली, काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. मी हे ऐकले तर माझे रडणे बंद करून तिच्यासोबत गेले. त्या बाईने मला तिच्या गाडीत बसवले आणि तिच्या घरी नेले आणि म्हणाली, रात्र खूप झाली आहे, सकाळी मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईल. मग तिने मला जेवण दिले आणि एक ग्लास दूधही दिले. मला खूप आनंद झाला व जेवण झाल्यावर मी दूध प्यायले आणि तिथेच झोपी गेले. सकाळ झाली तेव्हा तिने माझ्यासाठी छान नाश्ता बनवला आणि ती म्हणाली की मी तुझ्यासाठी छान कपडे घेतले आहेत, हे कपडे घाल आणि तयार हो, मग निघू आपण. ते कपडे बघून माझे मन मोहात पडले. मी पटकन माझे कपडे बदलले. त्यानंतर मी त्या बाईला म्हणाले, आंटी मला माझ्या आईकडे घेऊन जा. मग ती म्हणाली, मी तुझ्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ती कुठेही सापडली नाही. म्हणून ती मिळेपर्यंत तू माझ्यासोबत राहा. हे ऐकून मी शांत झाले. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा ती म्हणाली, मी तुला माझी मुलगी म्हणून ठेवेन, तुला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. तुझी आई सापडली की तू तिच्याकडे जा. तिने मला माझे नाव विचारले आणि मला खेळण्यासाठी खेळणी दिली. या प्रकारे मी आंटीबरोबर राहू लागले. तिथेच मी काही दिवस घालवले. त्यानंतर एके दिवशी एक काका आणि काकू तिथे आले आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. ते म्हणाले की आम्ही तुझ्या आईला भेटलो होतो, पण तुझ्या आईने तुला ठेवण्यास नकार दिला आहे. ती म्हणते की मला आधीच खूप मुले आहेत, मी शालिनीचा भार उचलू शकत नाही, त्यामुळे आता तू आमच्यासोबत राहशील. मी खूप लहान होते, मला या गोष्टी समजत नव्हत्या, म्हणून मी रडायला लागले. मी रडायला सुरुवात केल्यावर काकांनी मला ओरडून गप्प केले.
आता मी त्यांच्यासोबत त्यांच्याच घरी राहते. त्यांचे घरही कुठल्या तरी गावात आमच्याच घरासारखं होतं, पण त्यांच्या घरात एकही मूल नव्हते. ते दोघे एकटेच राहत होते. त्यामुळे मला पोटभर खायला भाकरी मिळू लागली, पण प्रेम मिळालं नव्हतं. माझे आई वडील व माझ्या बहीण भावांवर माझे खूप प्रेम होते. मला त्यांची खूप आठवण यायची, पण हळूहळू मी त्यांना विसरायला लागले आणि माझे मन माझ्या नवीन आईबाबांकडे वळले. माझे नवीन बाबा शहरातून सामान आणून गावातील दुकानात कपडे शिवायचे आणि आई ते मुलांचे कपडे घरी विकायची. गावातल्या अनेक स्त्रिया आमच्या घरी कपडे घ्यायला यायच्या. आई त्यांना म्हणाली की ही शालिनी आहे आणि ही आमची मुलगी आहे. आम्ही हिला अनाथ आश्रमातून दत्तक घेतले आहे. हे ऐकून सर्व महिला माझ्या नवीन आईचे कौतुक करायच्या. पण मला आश्चर्य वाटायचे की या लोकांनी मला कोणत्याही अनाथ आश्रमातून आणलेले नाही. उलट मी जत्रेत हरवले होते. तेव्हा मला माझी आई आठवायची, जिने मला तिच्याकडे ठेवण्यास नकार दिला होता. म्हणून आता मी स्वतःच माझ्या आईचा तिरस्कार करू लागले होते. माझ्या नवीन बाबांनी मला शाळेत प्रवेश दिला. आमचे गाव लहान होते, पण इथे शाळा होती आणि मी तिथे शिकू लागले. आई दिवसभर घरातील कामे आणि कपडे विकण्यात व्यस्त असायची आणि बाबांना त्यांच्या कामातून वेळ नव्हता. या लोकांनी मला त्यांच्या घरी का आणले होते ते मला कळत नव्हते. त्यांना माझी फारशी पर्वाही नव्हती. दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते. त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून आणले होते, पण मुलीचे प्रेम देत नव्हते. मी थोडी मोठी झाले तेव्हा मला कळले की या जोडप्याचे लग्न होऊन 15 वर्ष झाली होती, तरी त्यांना मूलबाळ झाले नव्हते. म्हणूनच त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून त्यांच्या घरी आणले. असाच काळ गेला. मला मुलगी म्हणून या घरात आणणारे त्यांच्या व्यस्त जीवनात मला वेळ देत नव्हते. मीही माझ्या अभ्यासामुळे व घरच्या कामांमुळे व्यस्त झाले होते. माझ्या बाबांचा स्वभाव खूप कडक होता, म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींवर आईला बोलणी खावी लागायची. पण मला कमी बोलणी भेटायची. हो, बाबांचा सगळाच राग आईवर निघायचा आणि आई तिचा सगळा राग माझ्यावर काढायची. ती मला मारायची तर नाही, पण ती तिच्या बोलण्याने माझे हृदय नक्कीच जाळून टाकायची. मला वाटायचे की या लोकांना मुलीची गरजच नव्हती. मग कदाचित त्यांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी किंवा कदाचित लोकांच्या टोमण्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मला त्यांनी इथे आणले आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. असाच वेळ निघून गेला आणि मी तरुण झाले. मी 12वी पर्यंत शिकले होते. मी अभ्यासात खूप हुशार होते. मी बाबांना सांगितले की मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे, म्हणून मला शहरात पाठवा. पण बाबा म्हणाले, आमच्या घरात मुली इतक्या शिकत नाहीत, म्हणून मी तुला पुढे शिकवू शकत नाही. मी गप्प बसले आणि आई बाबांशी कमी बोलू लागले. तेव्हा काही दिवसांनी बाबांना समजले की सध्या मी उदास राहायला लागले आहे. तेव्हा त्यांना माझ्या दुःखाचे कारण समजले. त्यांना समजले की मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच माझी तब्येतही ढासळू लागली होती, कारण मी कमी खाऊ पिऊ लागले होते आणि मला तर आता कोणत्याही कामात रसही नव्हता. बाबांनी मला शहरात पाठवायचे ठरवले, पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली की मी त्यांचा भरोसा कधीही तोडणार नाही. मी बाबांना वचन दिले, म्हणून त्यांनी मला शहरात त्याच आंटीकडे पाठवले जिच्याकडून मला त्यांच्या घरी घेऊन आले होते. ती आंटी आधीपेक्षा आता म्हातारी झाली होती, पण तरीही ती एकटीच राहत होती. तिच्या कामासाठी घरात नोकर हजर होते. ती 24 तास घरी एकटीच असायची. काही दिवस तिथे राहिल्यानंतर मला कळाले की ती आंटी स्वतःचे मॅरेज ब्युरो चालवते आणि ज्या अपत्यहीन विवाहित जोडप्यांना मुलांची गरज आहे त्यांना कुठल्या तरी मूल शोधून देते. मला आश्चर्य वाटले की ही मुलं त्यांच्याकडे कुठून येतात. मी हा प्रश्न त्या आंटीला विचारला. माझ्या प्रश्नावर आंटी सुरुवातीला थोडी घाबरली. मग ती म्हणाली की काही लोक अशी मुले माझ्याकडे पाठवतात ज्यांना आई वडील नाहीत आणि ती अनाथ आहेत, किंवा आजकालचा जमाना खूप वाईट आहे, खूपच वाईट आहे. मुली लग्नाच्या आधीच आई होतात. त्यातल्या काही गरोदर असतानाच मुलांना जन्म देण्यापूर्वी मारतात. परंतु जेव्हा मला हे समजते तेव्हा मी त्यांना समजावून सांगते की 9 महिन्यापर्यंत तुम्ही या मुलाला ठेवा. हे कोणालाही कळणार नाही. 9 महिन्यानंतर तुम्ही मुलाला जन्म देताच ते मूल मला द्या. त्या बदल्यात मी मुलाच्या आईलाही काही पैसे देईन. अशा प्रकारे मुलांचे जीवही वाचते. निसंतान जोडप्यांनाही फायदा होतो. आंटीचे हे शब्द ऐकून मला आनंद झाला. आंटी इतके चांगले काम करत आहेत. तिने ऑफिस म्हणून तिच्याच घरात एक खोली ठेवली होती. मी तिला सांगितले की अभ्यासाबरोबरच मी तिला तिच्या कामातही मदत करू शकते, म्हणून तिने मला अकाउंटिंगसाठी ठेवले.
कारण माझं इंग्रजीही खूप चांगलं होतं आणि मी अकाउंटिंगमध्ये खूप हुशार होते. आता हळूहळू मी त्यांचे काम बघू लागले. कधी कॉलेजमधून परत आल्यावर मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम बघायचे आणि मग संध्याकाळी थोडा वेळ अभ्यास करून त्यांच्यासोबत बसून गप्पा करून माझ्या रूममध्ये जायचे. हा माझा दिनक्रम होता. असे 6 महिने उलटले. या 6 महिन्यात मी फक्त 3-4 वेळा माझ्या घरी गेले होते, कारण बाबा दर 2 आठवड्यांनी शहरात यायचे आणि मला भेटायला नक्कीच यायचे. ते मला दर महिन्याला काही पैसेही द्यायचे. पण आता आंटीसुद्धा मला माझ्या कामाबद्दल पैसे द्यायला लागल्या होत्या, म्हणून मी बाबांकडून पैसे घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की मी हे पैसे तुझ्यासाठी साठवून ठेवतो, पुढे ते तुझ्या कामात येतील. भविष्यात तुझं लग्नही करायचं आहे. बाबांच्या बोलण्यावर मी गप्प राहिले. मला लग्नाचा विचार करायचा नव्हता, कारण मला खूप शिकायचे होते. मग झाले असे की माझ्या कॉलेजमध्ये माझ्या एका मुलाशी मैत्री झाली. मी त्याच्याशी नोटीस संदर्भात बोलू लागले, ज्याचे रूपांतर हळूहळू मैत्रीत झाले. आम्ही दोघेही एकाच वर्गात शिकायचो, त्यामुळे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या मुलाचे नाव रोहन होते. रोहन श्रीमंत कुटुंबातील होता. जेव्हा त्याने मला स्वतःबद्दल सर्व काही सांगितले तेव्हा मला समजत नव्हते की त्याचे घरचे माझ्यासारख्या गरीब मुलीला कसे स्वीकारतील. रोहन म्हणाला, माझे आईवडील जुन्या विचारांचे नाही. त्यांना काही फरक पडत नाही की तुझं बॅकग्राऊंड काय आहे, कारण तू खूप सुंदर व खूप हुशार मुलगी आहेस. रोहनच्या बोलण्याने मला थोडा दिलासा मिळाला, पण तरीही मनात एक विचित्र भीती होती. मला भीती वाटत होती त्यांच्या घरच्यांच्या बाजूने, पण खरी अडचण माझ्या घरच्यांच्या बाजूने उभी राहील हे मला माहीत नव्हते. मी अनेकदा रात्री रोहनशी फोनवर बोलायचे, त्यामुळे आंटीला माझ्यावर संशय आला. एक दिवस तिने मला विचारले की तू रात्री कुणाशी बोलत असतेस? एखादा मुलगा आहे का ज्याच्याशी तुझी मैत्री झाली आहे? मग मी आंटीला म्हणाले की तो माझा क्लास फ्रेंड आहे आणि तो खूप छान मुलगा आहे. आम्ही एकमेकांना आवडतो. हे ऐकून आंटी हसायला लागल्या आणि म्हणाल्या, काळजी घे, तू ज्या घरातील मुलगी आहेस कदाचित तुला या गोष्टी करू देणार नाहीत. मी आंटीला म्हणाले की जर रोहनला माझ्याशी लग्न करायचे आहे तर? आंटी म्हणाली, बघू, जे होईल ते तुला कळेलच. त्यानंतर तिने मला पुन्हा सांगितले की काही फरक पडत नाही. तिच्यासोबत राहून मला आता 2 वर्ष झाले होते आणि काही दिवसातच माझे पेपर्ससुद्धा सुरू होणार होते. म्हणून मी या सर्व गोष्टींचा विचार करणे सोडून दिले आणि माझ्या पेपर्सची तयारी करू लागले. ज्या दिवशी माझा शेवटचा पेपर होणार होता त्या दिवशी मी पेपर देऊन घरी आले तेव्हा आंटी फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. तिचे बोलणे ऐकून माझे कान मी टवकारले, कारण ती कोणाला तरी सांगत होती की शालिनीला ज्या गावाच्या जत्रेतून मी घेऊन आले होते त्या गावात माझी एक चुलत बहीण आहे, जी शालिनीच्या खऱ्या आईवडिलांना ओळखते. हे ऐकून मला आंटी पुढे काय बोलते हे जाणून घ्यायचे होते, म्हणून मी तिथेच गुपचूप लपून उभी राहिले. पण ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आंटी फोनवर कुणाला तरी सांगत होत्या की मी शालिनीला माझ्या ओळखीच्या एका निपुत्रिक जोडप्याला विकले होते, पण त्यांनी मला अजून काही रक्कम दिलेली नाही. त्यांनी मला पूर्ण रक्कम दिलेली नाही. ती तर आता मोठीही झाली आहे आणि माझ्यासाठी काम करते. मी विचार करते आहे की ती खूप सुंदर आणि एक ताजी कळी आहे. ती मी कोणाला का विकू नये, जिथून मलाही फायदा मिळेल. हे ऐकण्याचा उशीर होता. मी आंटीसमोर गेले. मला पाहून ती एकदम हादरली. मी तिच्याकडे शांतपणे बघत होते. ती म्हणू लागली, तू माझे म्हणणे ऐकले असेल तर हे पण ऐक. मी जे काही बोलत होते ते खरे आहे. तुझ्या आईबाबांनी माझ्यासाठी निश्चित केलेल्या रकमेचा काही भाग अजून बाकी आहे. आता तूच सांग, ती रक्कम मला मिळेल की नाही, की मी ती स्वतः वसूल करावी? हे ऐकून मी तिथेच खुर्चीवर बसले. आंटी समोर हात जोडले आणि तिला म्हणाले की देवा खातर तू माझ्याशी असं काही करू नकोस. मी तुला सगळे पैसे देईन. मग दुसऱ्या दिवशी बाबा मला घ्यायला आले. तेव्हा मी बाबांना आंटीच्या समोर विचारले, मला तुम्ही किती पैशात विकत घेतले होते, जे अजूनही तुम्ही यांना देऊ शकला नाहीत? हे ऐकून बाबा आश्चर्यचकित झाले आणि माझ्याकडे पाहू लागले. मला हे सर्व कसे कळले ते त्यांना समजले नव्हते, म्हणून मी त्यांना सर्व काही सांगितले. बाबा आंटीला म्हणाले, मी तुम्हाला सर्व पैसे दिले आहेत. आता तुम्ही कोणत्या पैशाबद्दल बोलत आहात आणि हे सगळं तुम्ही शालिनीसमोर बोलण्याची काय गरज होती? मग आंटी म्हणाली की जे पैसे तुम्ही लोकांनी मला दिले होते त्यावेळी ती लहान होती. मला माहीत नव्हते की ती तरुणपणी इतकी सुंदर होईल. मला आणखी पैसे द्या, नाहीतर मी माझे पैसे माझ्या पद्धतीने वसूल करेन.
मी दुकानात पडलेल्या एखाद्या वस्तूसारखी उभी होते, ज्यावर बोली लावली जात होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या वडिलांनाही राग आला. ते म्हणाले, तुम्ही असं काही केलंस तर त्यामुळे मी तुमच्या विरोधात सर्व काही पोलिसांना सांगेल. तू जे काळे धंदे करतेस ते मी सगळे पोलिसांना सांगेल. मी तुझा सगळे काळे धंदे उघड करीन. आंटीने इतकं ऐकलं. आंटी थोडी घाबरली. मला पण आश्चर्य वाटले. बाबांच्या चेहऱ्याकडे मी बघू लागले. कसल्या काळ्या धंद्याबद्दल बोलताय हे लोक? बाबा म्हणू लागले की हिला माझ्यासोबत घेऊन चाललो आहे. आता ती तुझ्यासोबत राहणार नाही. मग आंटी रागावली आणि रोहनबद्दल सर्व बाबांना सांगितले. तुझी मुलगी तर वेगळेच गुण खिलवते आहे. हे ऐकून बाबा आणखीनच चिडले आणि मला घेऊन गावी आले. गावी जाऊन आईला सगळा प्रकार सांगितला. मग आई मला मारायला लागली आणि बाबांना म्हणाली, मी सांगितले होते कोणत्याही अनोळखी माणसाचं रक्त कधीच आपलं नसतं. बघा या मुलीला कसला दिवस दाखवला आहे आता आपल्याला. बाबा म्हणाले, असं काही होणार नाही. आठवड्याभरातच मी तिचे लग्न लावेल. आजपर्यंत मी तिला बाप म्हणून वागवलं, पण आता माझे नाक कापल्याबद्दल तिला काय परिणाम भोगावे लागतील तेही आता बघेलच ती. असे बोलून बाबांनी मला खोलीत कोंडले. त्या दिवशी मी खूप रडले, कारण आयुष्यभर मी माझ्या आईवडिलांबद्दल वाईट बोलत राहिले आणि मी विचार करत राहिले की माझी आई मला मुद्दाम सोडून गेली आहे. पण वस्तुस्थिती अशी होती की ती बिचारी आजपर्यंत माझ्यासाठी तळमळत असेल. आंटीने माझे जत्रेतून अपहरण केले होते आणि मग नंतर पैसे घेऊन या लोकांना मला विकले होते, ज्यांना माझी किंमत नव्हती. यापेक्षा या लोकांनी मला मारले असते तर बरे झाले असते, पण आता मी काहीच करू शकत नव्हते. मी नेमकं कोणत्या गावचे आहे हे मला माहीत नव्हते. माझे आई बाबा कोण होते मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते. माझे मन सुन्न झाले होते. पण माझे रडणे पाहून कोणालाही काही परिणाम झाला नाही आणि बाबांनी माझे कुणाशी नाते निश्चित केले देव जाणो. मी खूप रडले. मी माझ्या बाबांसमोर हात जोडून विनंती केली की रोहनवर माझे खूप प्रेम आहे आणि तो खूप चांगला मुलगा आहे आणि तो देखील माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर अशी जबरदस्ती करू नका. परंतु इतर कोणत्याही मुलाचे नाव माझ्या तोंडून ऐकून जुने विचारांचे माझे वडील आणखीनच रागाने ओरडले. त्यांनी माझ्या तोंडावर जोरात चापट मारली. मी धडपडले आणि खाली पडले. ते म्हणाले, तुझे लग्न जिथे ठरवले आहे तिथेच होईल आणि लग्नानंतर तुझा आमच्याशी कोणताही संबंध राहणार नाही. आम्ही याआधीही निपुत्रिक होतो आणि तुला या घरातून दूर पाठवल्यानंतरही आम्ही निपुत्रिक जीवन जगू. आणि बाबा म्हणाले होते त्यानुसार माझे लग्न एका आठवड्यानंतर निश्चित झाले. रोहनचे प्रेम माझ्या हृदयात दडपून मी विनोदची पत्नी म्हणून त्याच्या घरी आले. विनोद अतिशय गरीब कुटुंबातील होता. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील मरण पावले होते. त्याची आई माझे जीवन दुःखी करण्यासाठी जिवंत होती. विनोद माझ्या दुप्पट वयाचा आणि कुरूप दिसणारा होता. मला तर विनोदचा चेहरा अजिबातच आवडला नव्हता. मला कळत नव्हते की माझ्या आईवडिलांनी विनोदमध्ये असे काय पाहिले होते की माझे लग्न त्याच्याशी लावून दिले होते. जर त्याची स्वतःची मुलगी असती तर त्यांनी तिच्याशी असे कधीच केले नसते. मला माहीत नाही त्यांनी माझ्याकडून काय बदला घेतला होता की त्यांनी माझे आयुष्य नरक बनवले होते. माझी सासू एक डायन सासू होती. सर्व वेळ असे काहीतरी तिच्या तोंडून बाहेर पडायचे जे ऐकून मला खूप राग यायचा. पण मी शांत राहायचे. कधी ती माझी वाईट चारित्र्य आणि वाईट वागणूक म्हणून टोमणे मारायची, तर कधी मी जे काही केले त्याच्यात चूक काढून माझा अपमान करायची. मला तिचा मुलगा आवडत नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. म्हणूनच तिला मी अजिबातच आवडत नव्हते. त्यामुळे ती माझ्याशी वाईट वागायची. त्याच्या आईप्रमाणेच विनोदसुद्धा वाईट मनाचा व अशिक्षित होता. तो माणूस मनाने चांगला असता तर कदाचित मी हळूहळू त्याला माझा नवरा म्हणून स्वीकारले असते. लग्नाच्या सुरुवातीलाही मी तडजोड करण्याचा खूप प्रयत्नही केला होता. पण विनोद कमी डोक्याचा, अशिक्षित व जुन्या विचारसरणीचा होता. मी जर नीट तयारी करून बसायचे तर त्याला संशय यायचा आणि तो दुसऱ्या कोणाला तरी भेटायला निघाले आहेस का, जे घरात एवढ्या चांगल्या पोशाखात फिरत आहेस. ही शालीन बायकांची वैशिष्ट्ये नसतात. त्याची बकवास ऐकून माझे मन त्याच्याबद्दल अजूनच वाईट होत गेले. मग त्याच्या चेहऱ्याकडे बघायची माझी इच्छाच होत नव्हती. आता तर मी त्याच्याशी बोलणे पूर्णपणे सोडून दिलं होतं. आता हळूहळू विनोदसुद्धा माझ्यावर हात उचलू लागला होता. तो त्याच्या आईने भडकवल्याने खूपच जास्त भडकायचा आणि रागावून मला बेदम मारहाण करायचा. एके दिवशी त्याने मर्यादाच ओलांडली आणि त्याच्या आईच्या सांगण्यावरून विनोदने मला काठीने मारहाण केली. माझ्या आत राग आणि द्वेषाची आग भडकली. मी विनोदच्या हातातून काठी हिसकावून घेतली आणि सासू
सासूबाईंजवळ जाऊन उभी राहिली. मी काठी उचलली आणि म्हणाले, आजपासून माझा छळ झाला तर मी ही काठी तुझ्या डोक्यावर मारून तुझे डोके फोडून टाकेल. मी तुम्हा लोकांकडून खूप अत्याचार व छळ सहन केला आहे. मी एवढ्या जोरात किंचाळले की विनोद आणि त्याची आई घाबरले. मी जखमी सिंहिणीप्रमाणे विखुरले. माझी सासू माझे रूप पाहून घाबरली आणि खोलीत जाऊन स्वतःला कोंडून बसली. त्यानंतर माझ्या सासूबाई घाबरल्या म्हणून जरा बोलणे बंद केले. मी काहीही करू शकते असे तिला वाटू लागले होते. विनोदच्या आईने त्याला भडकवणे बंद केले तेव्हा तोही शांत झाला. पण मी स्वतःला खोलीत बंदिस्त करून घेतलं. जेव्हा जेव्हा जेवण बनवायचं असायचं तेव्हाच मी खोलीतून बाहेर पडायचे. स्वयंपाक झाल्यावर जेवण घेऊन खोलीत यायचे आणि मग खोली सोडायचीच नाही. आता तर मी त्या लोकांशी बोलणेही बंद केले होते. एक दिवस मी घर सोडून पळून जाण्याची योजना बनवली. माझ्या सासूबाईंमुळे मला संधी मिळाली, कारण त्यांच्या नातेवाईकांच्या घरी लग्न होते. मी माझी तब्येत खराब असल्यामुळे बाहेर न पडण्याच्या बहाण्याने घरी थांबले. जेव्हा दोन्ही आई मुलगा लग्नाला गेले त्यानंतर मी माझी बॅग तयार करून घराबाहेर पडली आणि शहरात गेली. जिथे मी माझे शिक्षण पूर्ण केले त्या वाटा माझ्यासाठी नवीन नव्हत्या. मी तिथेच माझ्या मैत्रिणीकडे गेले. तिने मला त्यांच्या घरी आसरा दिला आणि म्हणाली की मी तुला नोकरी शोधण्यास मदत करीन. मी 1.5 आठवडा तिच्या घरी राहिले. मग तिच्या वडिलांच्या ओळखीने एका व्यक्तीने मला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावून दिली. मी फार शिकलेले नव्हते, पण माझे इंग्रजी खूप चांगले होते, म्हणूनच मला ते काम सहज मिळाले. माझी नोकरी सुरू झाल्यावर मी वसतिगृहात शिफ्ट झाले आणि एका चांगल्या वकिलाशी बोलून झाल्यावर विनोदच्या घरी घटस्फोटाची नोटीस पाठवली. कारण विनोदसारखा अडाणी माणूस मला सहजासहजी सोडणार नाही हे मला चांगलंच माहीत होतं. जेव्हा मी या शहरात परत आले तेव्हा मला रोहनच्या आठवणींनी सतावले. लग्न झाल्यापासून मी रोहनशी सर्व संबंध संपवले होते, कारण मला माहीत होते की आता माझे लग्न झाले आहे. रोहनबद्दल विचार करणे पाप आहे. पण मला माहीत नाही की मी रोहनला माझ्या मनातून का काढू शकले नाही. मी विचार करायचे की मला एकदा त्याच्याशी बोलायचे आहे, पण नंतर मला वाटायचे की मी एक विवाहित मुलगी आहे. तो माझ्यावर प्रेम का करेल आणि तो मला त्याच्या आयुष्यात का सामील करेल. बस हा सगळा विचार करून माझे हात थांबायचे. जेव्हा मला काम करून 1 महिना पूर्ण झाला तेव्हा कंपनीच्या मालकाने मला त्याच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलवले होते. ते माझ्या कामावर खूप खुश होते, पण जेव्हा मी कंपनीत रुजू झाले तेव्हा ते परदेशात होते, त्यामुळे मी त्यांना भेटू शकले नाही. माझ्यासोबत काम करणारे लोक मला सांगत होते की ही कंपनी पूर्णपणे नवीन आहे आणि एक तरुण मुलगा त्याचा मालक आहे, जो खूप मेहनती आहे आणि तो एक चांगल्या हृदयाचा मालक आहे. मी माझ्या बॉसला न भेटताच त्याच्यावर प्रभावित झाले होते, कारण मला हे देखील कळले की माझा बॉस अतिशय गरीब कुटुंबातील होता आणि तो इथपर्यंत पोहोचला आहे ते फक्त त्याच्या मेहनतीच्या जोरावर. आणि मग त्या दिवशी मला खूप आनंद झाला की मी माझ्या बॉसला पहिल्यांदा भेटणार आहे. जेव्हा मी त्याच्या केबिनमध्ये गेले तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण तो खूप कमी वयाचा मुलगा होता. त्याला भेटून मला आनंद झाला की आजची तरुणाई त्याच्या भविष्याबाबत खूप परिपक्व आहे. माझी बॉसची झालेली पहिली भेट खूप चांगली होती. त्याने माझ्या कामाचे खूप कौतुक केले आणि माझा पगारही वाढवला. मी त्या दिवशी आनंदाने हॉस्टेलला गेले. मी तिथे गेल्यावर माझ्या नावावर घटस्फोटाची कागदपत्रे मिळाली. मी देवाचे आभार मानले की माझे जीवन विनोदसारख्या अशिक्षित व्यक्तीपासून वाचले. आता मी आजाद झाले होते आणि मी माझ्या आयुष्याचा योग्य निर्णय घेऊ शकत होते. मी माझ्या आईवडिलांची किंवा त्या आंटीशी कोणताही संपर्क केला नाही, कारण मला माहीत होते की ते सर्व माझ्याशी एकनिष्ठ नाहीत. म्हणून मला फक्त माझ्या पायावर उभे राहून स्वतःसाठी एक चांगला निर्णय घ्यायचा होता. काही दिवसांनी बॉसने मला पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि माझ्याकडे काही नवीन कामे सोपवली. मी माझे सर्वोत्तम देत ते काम पूर्ण केले आणि जेव्हा मी ते त्यांच्यासमोर ठेवले तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी मला त्यांच्याबरोबर जेवणाची ऑफर दिली. मी थोडासा संकोच केला, पण ते म्हणाले, मला तुमचा लहान भाऊ किंवा मोठा भाऊ समजा. तुम्ही माझ्यासोबत जेवलात तर मला आनंद होईल. त्याचे बोलणे ऐकून माझे मन भरून आले आणि मला माझ्यासोबतचे वर्षापूर्वी विभक्त झालेले माझे 2 भावांची आठवण झाली. तर मी बॉससोबत दुपारच्या जेवणाला गेले. त्या दरम्यान त्यांनी मला माझ्याबद्दल विचारले, म्हणून मी त्यांना माझ्याबद्दल थोडक्यात सांगितले. पण ते म्हणाले, मला कळत नाही का, पण मला तुमच्यात आपलेपणा जाणवतो. मला वाटतं तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला दीदी म्हणू शकतो. मी आनंदाने त्यांना परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी माझा फोन नंबरही घेतला आणि म्हणाले, जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही मला निसंकोचपणे फोन करू शकतात. त्या दिवसानंतर कधी कधी मी त्यांच्याशी फोनवर बोलायचे आणि मग एके दिवशी माझी तब्येत खूप खराब झाली, त्यामुळे मी ऑफिसला गेले नाही. तेव्हा मला माझ्या बॉसचा फोन आला आणि ते म्हणाले, मी तुमच्या हॉस्टेलच्या बाहेर बसलो आहे, तुम्ही लवकर या, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो. सुरुवातीला मी त्यांना नकार दिला, पण जेव्हा ते ऐकायला तयारच झाले नाही मग मी खाली आले आणि मग ते मला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी मला काही औषधे दिली. त्यांनी ते घेतली आणि मला दिली. परत येताना त्यांनी परत मला जेवणाचा आग्रह केला. जेवताना संभाषणात
ते मला म्हणाले की तुम्ही माझी बहीण शालिनी दीदी आहात. हे ऐकून तर माझा आवाज निघत नव्हता. मी खूप रडत होते आणि माझ्या भावाला मिठी मारून माझ्या अस्वस्थ मनाला दिलासा देत होते. माझ्या भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला शांत केले आणि मग मला थेट त्याच्या घरी नेले. त्यानंतर मला सांगितले की तू हरवलीस. तेव्हा आईबाबांनी तुला खूप शोधले पण तू कुठेच सापडली नाहीस. पण जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत तुला शोधण्याचा प्रयत्न करत राहिले आणि मग तुला भेटण्याच्या आशेने त्यांनी हे जग सोडले. मी जेव्हा शिवमला आमची मोठी बहीण व भावाविषयी विचारले तेव्हा ते कुठे आहेत, कसे आहेत, तेव्हा त्याने मला सर्वांबद्दल सांगितले. मी म्हणाले की मला माझ्या बहीण व भावांना भेटायचे आहे. शिवम म्हणाला, भाऊ या शहरात राहतो, मी तुला भेटायला घेऊन जाईन. ते सर्व या शहरात राहतात, फक्त मोठी बहीण गावावर राहते. माझे मन सर्वांना भेटण्यासाठी खूप अस्वस्थ होते आणि माझ्यासाठी हे सर्व एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. मला अचानक माझे कुटुंब सापडले हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतेच. मग तो माझ्याबद्दल विचारू लागला म्हणून मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. ते ऐकून त्याला खूप वाईट वाटले पण मग त्याने देवाचे आभार मानले की मला तू सापडलीस दीदी. त्याने मला काम करायला नकार दिला. तो म्हणाला, आता तू घरी बसून आराम कर, मजा कर. हे ऐकून मी हसू लागले. शिवमने मोठ्या भावाला फोन करून सगळं सांगितलं आणि माझ्या बहिणीला फोन करून विकेंडला माझ्या मोठ्या भावाच्या घरी बोलावलं आणि मला मोठ्या भावाच्या घरी नेले. आम्ही सर्व एकत्र जमल्यावर खूप रडलो आणि बराच वेळ बोलत बसलो. मोठ्या बहिणीही खूप छान होत्या. त्या आमच्याशी खूप प्रेमाने वागल्या आणि एके दिवशी माझ्या भावाने मला माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल विचारले की मला पुढे काय करायचे आहे, कारण मी लग्न करून माझ्या घरी स्थायिक व्हावे अशी त्यांची इच्छा होती. माझ्या मनात पुन्हा रोहनचा विचार आला. मी शिवमला सांगितले की मला फक्त एकदा रोहनला भेटायचे आहे. का माझ्या मनात एक आशा निर्माण झाली होती की कदाचित रोहन माझ्यावर प्रेम करत असेल आणि या आशेवर मी रोहनला भेटायला गेले होते. तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागला होता. माझ्याकडे त्याचा नंबर होता. मी त्याला कॉल केला होता. कॉल करता करता माझी बोटं थरथरत होती पण मी हिंमत एकवटून त्याचा नंबर डायल केला. माझा आवाज ऐकून तो खूप खुश झाला. मी त्याला भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. आम्ही एकमेकांना पाहून खूप आनंदी झालो. रोहनचे डोळेही तसेच चमकत होते. कॉफीच्या वेळी मी त्याला माझ्याबद्दल सगळं काही सांगून टाकलं होतं पण माझ्या लग्नाबद्दल व घटस्फोटाबद्दल ऐकून मला माहीत नाही का पण रोहनच्या चेहऱ्यावरची चमक अचानक ओसरली. तो म्हणाला, खरं तर माझ्या आईवडिलांनीही माझं नातं पक्क केलं आहे आणि काही दिवसातच माझं लग्न होईल. मला समजत होतं की रोहनला एका विवाहित व नंतर घटस्फोटित मुलीशी लग्न करायचं नाही. मीही माझ्या मनातील भावनांना थोपटवले. जेव्हा रोहनला त्याच्या आयुष्यात पुढे जायचे तेव्हा मी त्याला का थांबवायचे. माझ्या बहिणीने आणि भावांनी माझ्यावर लग्नासाठी खूप दबाव टाकला पण आता लग्नासारख्या व प्रेमासारख्या नात्यावरून माझे मन उडाले होते. मी स्पष्टपणे नकार दिला की मला लग्न करायचे नाही. सर्वांच्या समजुतीनंतरही मी ते मान्य केले नाही व नंतर माझ्या बहीण भावांनी माझ्या आग्रहापुढे त्यांनी शरणागती पत्करली. काही काळानंतर आम्ही सर्वांनी शिवमचे लग्न केले. हा लग्नाचा फंक्शन माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय फंक्शन होता कारण या फंक्शनमध्ये माझे कुटुंबीय माझ्यासोबत उपस्थित होते. आता आयुष्यात कसलीही कमी नाही पण आपल्या आत रिकामापणा जाणवतच होता. कदाचित मी माझ्या मनातून रोहनला काढू शकले नाही आणि कधीच काढू शकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी रोहनला विसरून माझ्या आयुष्यात पुढे जावं की रोहनचं प्रेम माझ्या मनात ठेवून आयुष्य जगावं?